लायन्स संगमनेर सॅफ्रॉन सफायर आयोजित सफायर बिझनेस एक्स्पो नगर जिल्ह्याची शान असून उत्तर नगर जिल्ह्यातील 3 ते 4 तालुक्यातील नागरिकांना या बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून संगमनेरमध्ये खरेदी, मनोरंजन आणि मेजवानीची संधी मिळत असते, असं प्रतिपादन संगमनेर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि एक्स्पोच्या उद्घाटक दुर्गाताई तांबे यांनी केलं. बालपाणी लॉन्स येथे 16 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीपर्यंत सुरू राहणाऱ्या बिझनेस एक्स्पोचा उद्घाटन सोहळा माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट 3234 D2 चे ग्लोबल ॲक्शन टीमचे प्रमुख राजेंद्र गोयल, डिस्ट्रिक्ट 3234 D2 चे कॅबिनेट ऑफिसर शरद पवार, संस्थापक अध्यक्ष MGF गिरीश मालपाणी, झोनचे चेअरपर्सन प्रशांत रोणवाल, गेल्या 17 वर्षांपासून या प्रकल्पाची धुरा सांभाळणारे माजी अध्यक्ष आणि प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिमसरा, प्रकल्प प्रमुख स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा हेही यावेळी मंचावर उपस्थित होते. गणेश वंदनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष स्वाती मालपाणी यांनी लायन्स संगमनेर सॅफ्रॉन सफायर राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. झोन चेअरपर्सन प्रशांत रोणवाल यांनी बिझनेस एक्स्पोच्या प्रकल्पाचं कौतुक केलं, तर संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी या प्रकल्पामुळे उद्योजकांना प्लॅटफॉर्म मिळत असून फन, फूड आणि शॉप यापुरताच हा एक्स्पो राहिला नसून एज्युकेशन ही नवीन संकल्पना आम्ही वाढवल्याचं मालपाणी यांनी सांगत BBAच्या विद्यार्थ्यांना यातून व्यवसायाच्या अनेक गोष्टी शिकायला मिळणार असल्याचं म्हटलं. तर हा प्रकल्प वर्षातून 2दा होणार असल्याची घोषणा देखील गिरीश मालपाणी यांनी केली. आणि आता येणारे 7 दिवस ते अहोरात्र कार्य करत असतात आणि त्यामुळे हा एक्स्पो कंटिन्युअसली चालू आहे. यावर्षी आम्ही जवळजवळ 175 पेक्षा जास्त स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये 150 शॉपिंगचे स्टॉल आहेत, 25 फूड स्टॉल आहेत, प्लस फन झोन हा एक्स्ट्रा आहे. म्हणजे फन, फूड आणि शॉप अशी आपली टॅगलाईन आहे आणि त्याच्यासोबत आम्ही एज्युकेशन हे देखील ॲड केलेलं आहे. कारण की हे जे BBA स्टुडंट आहेत हे 7 दिवस पूर्ण बिझनेसचं प्रॅक्टिकल नॉलेज ते घेत असतात. म्हणजे त्यांना विचारलं की 4 P कोणते, तर ते म्हणतात की याच्या जे की जाहिराती आम्ही केलेल्या आहेत. कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट एक्स्पोमध्ये होत आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी तुम्ही एक्स्पो पाहिला असेल, त्याच्या 5 वर्षापूर्वी पाहिला असेल आणि त्याच्या 5 वर्षापूर्वी पाहिला असेल, तर सातत्याने आम्ही याच्यामध्ये बदल करत आहोत आणि त्यामुळे दरवर्षी गर्दीचे उच्चांक होत आहेत आणि प्रवेश फी आहे. बाकीच्या एक्स्पोला नसते तालुक्या लेवलला, परंतु इथे प्रवेश फी देखील आम्ही लावलेली आहे. विशेष म्हणजे राजेंद्रजी आमच्या ज्या दुर्गाताई तांबे आहेत, आमच्या माजी नगराध्यक्ष आहेत, ते दरवर्षी सातत्याने त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि त्यामुळे आमचा होत असतो. आता एक्स्पो चांगला होत आहे, त्यामुळे बरेच एक्स्पो छोटे मोठे दिसायला लागलेले आहेत आणि आमचीच कॉपी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की दुसऱ्यांनी आमची कॉपी करण्यापेक्षा आपणच आपली कॉपी केली तर बरं होईल. आणि त्यामुळे येत्या 15 वेळामध्ये म्हणजे जेव्हा कुठलंही लग्न कार्य नसतं, काही नसतं, तेव्हा देखील एक 5 दिवसाचा एक्स्पो वेगळ्या पद्धतीचा आम्ही परत घेत आहोत. म्हणजे आता वर्षातून 2 हा एक्स्पो होणार आहे. आपण सर्व विशेषतः आमचे लायन्स मेंबर हे 16 तारखेला यायचे. माझ्या 16 तारखेला आता 3 वाजता एक पुण्यात कार्यक्रम आहे. पण मी म्हटलं आता सेक्युरिटी सफायला 6 वर्षापूर्वी एक्स्पो बघायला आलो होतो आणि ख्याती एवढी मोठी आहे. मित्रांनो, संगमनेर सफायर म्हणजे आमच्या लायन्सची हिस्ट्रीच आमचं संगमनेर सफायर होतं. कारण हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. 112 क्लब आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये 120 क्लब आहे. त्यापैकी पहिल्या 5 मध्ये या संगमनेर सफायरचं नाव येतं आणि एक्स्पो डिस्ट्रिक्टमध्ये चालू केला हा प्रथम संगमनेर सफायर आणि तो एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात नेला की तुम्ही गोरेगावच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ज्याप्रमाणे जाल तशाच प्रकारची इथे व्यवस्था, सगळ्या प्रकारचे स्टॉल इथे व्यवस्था केलेली आहे. मी माझं स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. 16 वर्षापासून सफायर बिझनेस एक्स्पोचं आयोजित करताना इथं त्या विद्यार्थी, कंपन्या, व्यापारी, आयोजक जे इथं पार्टिसिपेट करतात ते दरवर्षी ह्या एक्स्पोची वाट बघत असतात आणि त्याच पद्धतीने सफायर क्लब, लायन्स क्लब ऑफ सफायर हा त्याचप्रमाणे त्याचं मार्केटिंग करत असतं की इतर जे उद्योजक आपापला मोबदला देतात
त्याबद्दलचे प्रत्येक 1 रुपया त्यांना परत जाताना रिटर्न मिळेल अशा पद्धतीचे मार्केटिंग करण्याचे यांचा जो हातखंड आहे त्याबद्दल त्यांची सगळ्यात महत्त्वाचं मी अभिनंदन करतो. कारण की मार्केटिंग करणं पण खूप जरुरी आहे. कारण आपण एक्सपो आयोजित केला आणि स्टॉल दिले, त्याचे पेमेंट घेतलं, पण त्या तिथं जे मार्केटिंग करत असतं त्यामुळे त्यांना 17 वर्ष झाली आणि पुढे येणारे अजून कितीतरी वर्ष म्हणजे सांगू शकत नाही काय चालू राहील. कारण की शेखर बळी दिवशी जे अतुल वगैरे सारखे आहेत तेही सांभाळतील आणि हा कायम सफायर एक्सपो हा मोठ्या प्रमाणात हो. आणि मी सांगू की मालपाणी लॉन्च या एक्सपोसाठी कमी पडेल भविष्यात, त्यासाठी अजून मालपाणी पडायला मोठा लॉन्च घ्यावा लागेल असं मला वाटतं. त्यामुळं त्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो मी सांगू शकतो की सफायरचं नाव सॅफ्रॉन हे बदल केला आहे. सॅफ्रॉन म्हणजे कस्तुरी. सफायर ज्या व्यक्तीही मदत करतोय त्यामुळे यांचे सेवा कार्य सॅफ्रॉनसारखं कस्तुरीसारखं पूर्ण या पंचक्रोशीत पसरलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या सर्व क्लब मेंबरचं मॅनेजमेंटचं यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या सफायर एक्सपोसाठी आणि सर्वांना सर्व संघटना सफायरच्या सदस्यांना मी शुभेच्छा देतो. आणि मी माझे लायन्स ऑफ सफायर सुरू केलं 18 वर्षापूर्वी. त्या उद्घाटनाला सुद्धा मी होते, त्या शपथविधीला सुद्धा मी होते आणि 17 वर्ष सलग एक्सपो खूप सुंदर प्रकारे अतिशय शिस्तीमध्ये या ठिकाणी भरवला जात आहे. आम्ही महिला सर्वजणी आतुरतेने त्याची वाट बघत असतो. मला 7-8 दिवसापूर्वीच आमच्या बचत गटाच्या महिलांचा फोन आला की एक्सपो कधी आहे. त्यांनी बहुत गोड एन्जॉय सुद्धा करायला मिळतं. आणि महिला आणि शॉपिंग हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कुठलाही व्यवसाय असो, कपड्याचा असो, सोन्याचा असो, कुठलाही व्यवसाय असो तो आमच्या महिलांमुळे चालत असतो जास्त. कारण असतं प्रदर्शन म्हटलं की महिला येथून कुठे कुठे जायच्या. आता काही कुठे जायची गरज नसते. नाही तर पहिले नाशिकला प्रदर्शन की बऱ्याच जणी जायच्या, कारण तिथं वेगळं काहीतरी खरेदी आणि शॉपिंग असायचं. खरं आता संगमनेर हे खूप आगळं वेगळं असं संगमनेर आहे, जे आता अनेक वधूवर मेळावे आपल्याकडे होत असतात. प्रत्येक समाजाचा वधूवर मेळावे कोपरीक आहे. इथं आता कुठलाही समाज असो, पूर्वी डॉक्टरपदच घ्यावं लागायचं, माझाही बदल होता तिथे तुम्हाला माहितीच आहे. आणि सर्वात माहेश्वरी समाज असो, अनेक समाज असो, यामध्ये पूर्वी खूप बंधनं होती, बंधनं. तर आता संगमनेरमध्ये सुद्धा एक आगळं वेगळं असं वातावरण या निमित्ताने झालेलं आहे. आणि मला आनंदाची गोष्ट म्हटलं तर आपण स्वाती ताईंना एक अध्यक्ष केलं आहे, राखी कर्मल अध्यक्ष आहे आणि इकडे स्वाती अध्यक्ष आहे. निश्चितपणे महिलांना एक चांगली संधी आपण सर्वजण शॉपिंगची देता, नेतृत्व करण्याची देता, सगळेच देता. त्यामुळं आम्ही तुमच्यावर एकदम खुश आहोत. सर्व आमचे जे बंधू आहेत ते. ॲक्शन टीमचे चेअरमन राजेंद्र गोयल म्हणाले की इतर कोणत्याही संस्थेला हा प्रोजेक्ट अनुकरणीय असून त्याचा पाया गिरीश मालपाणी यांनी घातलाय, याचा विशेष अभिमान असल्याचं सांगून दोन्ही प्रोजेक्ट चेअरमन श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिवसारा यांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी केले, तर आभार सुदीप हासे यांनी मानले. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.